बलाढ्य सामर्थ्याला आव्हान देण्याचं सामर्थ्य या जुन्नरच्या भूमीत पहिल्यापासूनच आहे. म्हणूनच नियतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून जुन्नरची निवड केली असावी. ती आव्हान देणारी भूमी आहे, इतिहास निर्माण करणारी भूमी आहे. या निवडणुकीतही पुन्हा एकदा इतिहास निर्माण होईल. खरं तर शिवसेनेच्या काळामध्ये पाठीमागच्या 5 वर्षामध्ये या नगरीमध्ये प्रचंड विकास केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, त्या विकासाची नोंद घेतली. इथली पाणी पुरवठा योजना असेल, स्वच्छतेचे पुरस्कार असतील, ऐतिहासिक जुन्नरला वर्तमानात सुद्धा अत्यंत सर्वोत्तम करण्याचं काम शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केलंय. पुन्हा आज या निवडणुकीच्या माध्यमाने आमच्या शिवसेनेचे शिवसैनिक, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार आपल्या समोर उभा आहे. आपला आशीर्वाद त्यांना निश्चित मिळेल. खरं तर ही निवडणूक कुणाला नगराध्यक्ष बनवण्याची निवडणूक नाही, ही कुणाला नगरसेवक बनवण्याची निवडणूक नाही, तर आपल्या शहराचं 5 वर्षाचं पुढचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. आपल्या भागाचा विकास झाला नाही, आपल्या प्रभागाचा विकास झाला नाही, तर मी दोष निवडून आलेल्या नगरसेवकाला देत नाही. त्यांना निवडून देणाऱ्या जनतेचा तो दोष असतो. आपलं भविष्य आपल्या नगरसेवकाच्या हातात नव्हे, तर आपण कुणाची निवड करतो ते आपल्या निवडीमध्ये असतं. त्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. आज 26 नोव्हेंबर आहे. आजच्याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय संविधान सभेनं या देशाचं संविधान स्वीकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेलं हे संविधान 26 जानेवारीला देशाला अर्पण करण्यात आलं. पण संविधान सभेनं ते स्वीकारलं ते आजच्या दिवशी. आजचा दिवस म्हणजे संविधानाच्या बद्दल जागरूकता निर्माण करण्याचा दिवस. लोकशाही प्रक्रियेमध्ये इथल्या प्रत्येक मतदाराला दिलेला जो मताचा अधिकार आहे त्याची सजगता वाढवण्याचा दिवस. निश्चितपणे या लोकशाहीला सक्षम करण्यासाठी, बळकट करण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकानं त्या लोकशाहीचा आदर करत आपल्या मताचा अधिकार वापरावा, ही आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी मागणी आपण समजायला हवी. आजचाच दिवस 26 नोव्हेंबर, ज्या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, देशासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं, हौतात्म्य पत्करलं, त्यांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे. आज चंपा षष्ठी सुद्धा आहे. राक्षसांचा वध करून खऱ्या अर्थानं पावन पवित्र मंगल जीवनाला सुरुवात करण्याचा आजचा हा दिवस. आज आपण अभिवाचन देऊया जुन्नरच्या विकासासाठी, जुन्नरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वोत्तम भविष्यासाठी. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 246 नगर परिषदा आणि 42 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. 2 तारखेला याचं मतदान होईल. पण एक गोष्ट आपण तत्पूर्वी लक्षात घेतली पाहिजे. 3820 प्रभागांमधून 6859 नगरसेवक आणि 288 नगराध्यक्ष 2 तारखेच्या मतदानातून 3 तारखेला जाहीर होतील आणि महाराष्ट्राच्या विकासाची गंगा खऱ्या अर्थानं प्रवाहित होईल. पण 21-22 तारखेला माघार घेण्याच्या दिवशी जवळपास 100 नगरसेवक पदाला उभा राहिलेल्या उमेदवारांनी आणि 3 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. ते का घेतले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण बिनविरोधच निवडणुका व्हायला लागल्या तर मग लोकशाहीला अर्थ काय राहिला? मग लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलाय त्या अधिकाराचं काय? मग आम्ही कुठल्या लोकशाहीचं संवर्धन करतो आहोत? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बोर साहेब, हे 103 लोक जे बिनविरोध आले ते सगळे भाजपचे आहेत. भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत. कुणाची पत्नी आहे, कुणाची सून आहे, कुणाचा मुलगा आहे. अरे ही नगर परिषदांची निवडणूक आहे का कुटुंब कल्याण योजना आहे? ह्या निवडणुका कुणासाठी चालल्या? शहरांच्या विकासासाठी, लोकांच्या भविष्यासाठी का नेत्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी? खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमानं या नगरीचा विकास केला जातो. मग त्यात पाणी पुरवठा योजना आल्या,
घनकचरा व्यवस्थापन आलं, इथली स्वच्छता आली, इथले रस्ते आले, आता या सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे त्याचे टेंडर आले, म्हणजे पुरवठादार आले, आणि हे सगळं आपल्यालाच मिळालं पाहिजे यासाठी आपले तिथं नातेवाईक यायला हवेत, आणि नातेवाईकच यायचे असतील तर निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. ही लोकशाही आहे. शहराच्या विकासासाठी निवडणुका घ्यायच्या का कुणाचे खिसे भरण्यासाठी? हा विचार आता सर्वसामान्य नागरिकांनी करण्याची वेळ आली आहे. कधीतरी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा, याच्यातलं अर्थकारण समजून घ्यायला हवं. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जवळपास 1,25,000 कोटींचं वार्षिक बजेट आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 57,000 कोटी, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा महानगरपालिकांसाठी 47,000 कोटी, आणि महाराष्ट्रातल्या 240 नगर परिषदांसाठी जवळपास 30,000 कोटीचं वार्षिक बजेट असतं. म्हणजे एका नगर परिषदेला वर्षाला 100 कोटी ते 500 कोटी विकासासाठी मिळतात. त्यात आपला वाटा कुठं आहे ना, अशी शोधणारी माणसं जर निवडून येणार असतील तर शहराचा विकास काय होणार याचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे. गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालनं प्रचंड पाणी वाहून गेलं. आम्हाला पूर्वी सांगायचं, पूर्वी मतदान व्हायचं, मतपेट्या पळवल्या जायच्या, नंतर मतदार पळवायला लागले, आता तर आमदारांसहित पक्षच पळवायला लागले. म्हणजे आता तुम्ही मत कुणालाही द्या, निवडून कुणाला आणायचं आम्ही बघू. आम्ही कुठल्या दिशेला चाललोय नेमके? सत्तेसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडून ते आपलेच आहे सांगून हे सगळे महायुतीतले एकत्र आले. माझा प्रश्न असा आहे, मग राज्यातल्या सत्तेत तुम्ही एकत्र आलात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगळे का झालात? कारण इथं प्रत्येकाला सत्ता हवी आहे आणि सत्तेतला मलिदा हवाय. इथं आम्हाला कुणी वाटेकरी नको आहेत ही त्यांची भावना आहे. जे राज्यात एक राहतात ते नगर परिषदेला एक राहत नाहीत. मग लोकांच्या विकासासाठी हे एक होतील तरी कसे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हे यांच्या भविष्याच्या धांदलीत अडकलेले आहे. यांना जनतेच्या भविष्याचं काही पडलेलं नाही. हे आपण पुन्हा एकदा नीट लक्षात घ्यायला हवं. आणि खरं तर मला कधी कधी प्रश्नच पडतो, सध्या एकूण महाराष्ट्राचं राजकारण नेमकं काय चाललंय? 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला. मला खरंच सांगा, हा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या खरंच आज संयुक्त राहिलाय? आम्ही तो जाती जातीत विभागून टाकला, भेदाभेदाच्या भिंती उभा केल्या. आम्ही कुठल्या दिशेला घेऊन चाललोय महाराष्ट्रात? म्हणजे मूलभूत पायाभूत प्रश्न बाजूला टाकायचे आणि नको ते प्रश्न उभा करायचे, ही यांची पद्धत. आमच्या ग्रामीण भागात एक गोष्ट सांगितली जाते, म्हणजे एखाद्या खेड्यात जर चोर चोरी करायला गेले, म्हैस चोरायला गेले, तर त्यातले चोर पहिल्यांदा म्हैशीच्या गळ्यातली घंटा चोरतात. त्यातले 2 चोर घंटाच घेऊन पूर्वेला वाजवत पळत जातात आणि उरलेले चोर म्हैस घेऊन पश्चिमेला पळत सुटतात. गाव जागा होतं, म्हैस चोरली हे कळतं आणि मग ते घंटेच्या आवाजाच्या दिशेने पूर्वेला पळत राहतात आणि चोर म्हैस घेऊन पश्चिमेला पसार होतात. सध्या भाजपाचं दुसरं काही चाललेलं नाही. घंटा नको त्या प्रश्नाच्या वाजवायच्या, लोकांचं लक्ष तिकडं वळवायचं आणि पायाभूत मूलभूत समस्या बाजूला सारायच्या, असं राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे. आणि हे विचारताय शरदचंद्र पवार साहेबांनी काय केलं, हे विचारताय 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरेंनी काय केलं. अरे उद्धवजी ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री पदावरून घालवू शकता, पण जनतेच्या मनातून कसे घालवू शकणार, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. काय सांगितलं होतं तुम्ही? सगळं बदलून टाकायचं काम चालू आहे. परवा भाजपच्या नेत्याचा पोरगा इतिहासात नापास झाला. तो संतापला, सरळ शाळेत गेला. म्हणजे पोरगा इतिहासात नापास कसा? इतिहासाच्या सरांनी त्याचा पेपरच पुढे ठेवला. त्यांनी पोराचा पेपर बघितला. पहिला प्रश्न होता, देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले? मुलानं लिहिलं होतं 2014. देशात औद्योगिक क्रांती कधी सुरू झाली? मुलानं उत्तर लिहिलं होतं 2014. या देशात रेल्वे कधी आली?
मुलाने लिहिलं होतं 2014. वडील अशा संतापले, अरे काय काय लिहिलंयस काय? मुलगा म्हटला, तुम्हीच तर म्हणत होता 70 वर्षात देशात काहीच झालं नाही. तुमच्या काळात काय झालं ते सांगा ना. प्रत्येक नागरिकाला पक्कं घर देतो म्हणाला होता तुम्ही, काय झालं त्याचं? स्मार्ट सिटी निर्माण करणार होता तुम्ही, काय झालं त्याचं? आदर्श गावं बनवणार होता तुम्ही, काय झालं त्याचं? शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता तुम्ही, काय झालं त्याचं? स्वच्छता निर्माण करणार होता तुम्ही, काय झालं त्याचं? भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण करणार होता, काय झालं त्याचं? महागाई कमी करणार होता, काय झालं त्याचं? झालंय काय? 2 कोटी रोजगार देणार होता, काय झालं त्याचं? 15 लाख खात्यावर जमा करणार होता, काय झालं त्याचं? आता सुद्धा येतील हे, याव करतो त्याव करतो. यांचं आश्वासन म्हणजे लबाडा घरची आवताना. मी परवा पुण्यात होतो, मंडईच्या बाहेर उभा होतो. ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव. मी बाहेरच मंडईत उभा राहिलो आणि अचानक माझं लक्ष एका गजरेवाल्यानं वेधून घेतलं. तो गजरे अशा विलक्षण पद्धतीत विकत होता, कुणाचंही लक्ष जावं. तो गजरेवाला गजरे विकताना आणायला जाणाऱ्या महिलांकडे बघून सांगत होता, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. अहो, गजरा न घालणाऱ्या महिला वळून वळून बघायच्या, असला कसला गजरा आहे, 1 महिना सुकणार नाही. अर्ध्या तासात पाठी रिकामी झाली त्याची. मला आश्चर्यच वाटलं, काय कौशल्य आहे. गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. तेवढ्यात त्याच्या समोर एक मॅडम निघालेली आहे. त्या मॅडमला बघून तो गजरेवाला म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. त्या मॅडम तिथूनच वळाल्या आणि त्याच्याकडे बघत म्हणाल्या, हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. आता निवडणुकाला हे जर महायुतीवाले दारात आले, 15 लाख देतो, सरळ सांगा मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत. नुसता घोषणांचा सुकाळ, प्रत्यक्ष कृतीचा दुष्काळ. शिवसेनेच्या ताब्यात तुम्ही जुन्नरची सत्ता दिलीत. गेल्या 5 वर्षात शिवसेनेनं काय करून दाखवलंय हे तुम्ही याची देही याची डोळा पाहता आहात. तोच विकास पुढे सातत्यानं चालू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये तुम्ही मशाल आणि तुतारीच्या चिन्हाचं बटन दाबा आणि जुन्नरच्या विकासाचा मार्ग गतिमान करा, ही तुम्हाला विनंती आहे. आणि आज पर्याय नाही. आज अवस्था काय झाली आहे राज्याची? लाडकी बहीण योजनेची नव्हे, सुरक्षित बहीण योजनेची आज राज्याला सगळ्यात जास्त गरज आहे. हजार दारूची दुकानं नवी निर्माण झाली आणि महाराष्ट्रातल्या 15,000 शाळा बंद केल्या आहे. महाराष्ट्राला गरज कशाची आहे? हे शहर तुमचं आहे. या शहरात तुम्ही राहता, तुम्हाला सगळ्या मूलभूत सोयी सुविधा मिळायला हव्यात. तो तुमचा हक्क आहे. तुम्ही पाणीपट्टी भरताना, तुम्ही टॅक्स देताना, यांचा नुसता जाहिरातीचा प्रचार आहे. प्रत्यक्षात काय? मला कधी कधी प्रश्न पडतो, जीएसटी काय नेहरूंनी चालू केला होता काय? मग त्यांनी 28% ठेवला होता आणि भाजपवाल्यांनी आता 18% केला म्हणून जीएसटी महोत्सव. अरे करणार तुम्हीच, कमी करणार तुम्हीच आणि उत्सव पण तुम्हीच. अहो, जाहिरातीवरचा खर्च कमी केला असता तर महाराष्ट्रातल्या कैक शेतकऱ्यांची कर्ज फेडता आली असती. 15 लाख कोटी रुपयांचं उद्योगपतींचं कर्ज तुम्ही माफ करता, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला मात्र तुमच्याकडे पैसा नाही. 80,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करायला तुमच्याकडे पैसा आहे शेतकऱ्यांचा विरोध असताना, पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला तुमच्याकडे पैसे नाहीत. 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. सांगलीत मी गेलो. सांगलीतला एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला, महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे. या महाराष्ट्राला कोरोनाच्या संकट काळात
उद्धवजी ठाकरेंसारखे मुख्यमंत्री मिळाले. जर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. महाराष्ट्र घडवण्याचं काम हे शिवसैनिकांनी घेतलंय. ती मशाल घेऊन आम्ही निघालो आहोत महाराष्ट्र प्रकाशित करण्यासाठी. आपला निर्णय आपल्या शहराचं आणि आपल्या उद्याच्या पिढीचं भविष्य बदलू शकतो. सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे तीच. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, 2 तारखेला मशाल आणि तुतारी या चिन्हाची बटणं दाबा आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गौरीताई शेटे आणि आमचे सर्व नगरसेवक यांना आपण बहुमताने विजयी करा. आपण शिवसेनेवर, राष्ट्रवादी, शरद पवार गट पक्षावर कायमच विश्वास ठेवला. हा विश्वासच आमचं बळ आहे. निश्चितपणे आपल्या मतांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा राहील आणि या जुन्नरची विकास गंगा प्रवाहित होईल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. सर्वांना या ठिकाणी असणारे सर्व उमेदवार यांच्यासाठी हात वरती करून पाटील साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या. सर्वांना विनंती असेल. छत्रपती शिवाजी महाराज की. बलाढ्य सामर्थ्याला आव्हान देण्याचं सामर्थ्य या जुन्नरच्या भूमीत पहिल्यापासूनच आहे. म्हणूनच नियतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून जुन्नरची निवड केली असावी. ती आव्हान देणारी भूमी आहे, इतिहास निर्माण करणारी भूमी आहे. या निवडणुकीतही पुन्हा एकदा इतिहास निर्माण होईल. खरं तर शिवसेनेच्या काळामध्ये पाठीमागच्या 5 वर्षामध्ये या नगरीमध्ये प्रचंड विकास केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, त्या विकासाची नोंद घेतली. इथली पाणी पुरवठा योजना असेल, स्वच्छतेचे पुरस्कार असतील, ऐतिहासिक जुन्नरला वर्तमानात सुद्धा अत्यंत सर्वोत्तम करण्याचं काम शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केलंय. पुन्हा आज या निवडणुकीच्या माध्यमाने आमच्या शिवसेनेचे शिवसैनिक, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार आपल्या समोर उभा आहे. आपला आशीर्वाद त्यांना निश्चित मिळेल. खरं तर ही निवडणूक कुणाला नगराध्यक्ष बनवण्याची निवडणूक नाही, ही कुणाला नगरसेवक बनवण्याची निवडणूक नाही, तर आपल्या शहराचं 5 वर्षाचं पुढचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. आपल्या भागाचा विकास झाला नाही, आपल्या प्रभागाचा विकास झाला नाही तर मी दोष निवडून आलेल्या नगरसेवकाला देत नाही. त्यांना निवडून देणाऱ्या जनतेचा तो दोष असतो. आपलं भविष्य आपल्या नगरसेवकाच्या हातात नव्हे तर आपण कुणाची निवड करतो ते आपल्या निवडीमध्ये असतं. त्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. आज 26 नोव्हेंबर आहे. आजच्याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय संविधान सभेनं या देशाचं संविधान स्वीकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेलं हे संविधान 26 जानेवारीला देशाला अर्पण करण्यात आलं. पण संविधान सभेनं ते स्वीकारलं ते आजच्या दिवशी. आजचा दिवस म्हणजे संविधानाच्या बद्दल जागरूकता निर्माण करण्याचा दिवस. लोकशाही प्रक्रियेमध्ये इथल्या प्रत्येक मतदाराला दिलेला जो मताचा अधिकार आहे त्याची सजगता वाढवण्याचा दिवस. निश्चितपणे या लोकशाहीला सक्षम करण्यासाठी, बळकट करण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकानं त्या लोकशाहीचा आदर करत आपल्या मताचा अधिकार वापरावा ही आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी मागणी आपण समजायला हवी. आजचाच दिवस 26 नोव्हेंबर ज्या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, देशासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं, हौतात्म्य पत्करलं, त्यांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे. आज चंपा षष्ठी सुद्धा आहे. राक्षसांचा वध करून खऱ्या अर्थानं पावन पवित्र मंगल जीवनाला सुरुवात करण्याचा आजचा हा दिवस. आज आपण अभिवाचन देऊया जुन्नरच्या विकासासाठी, जुन्नरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वोत्तम भविष्यासाठी. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 246 नगर परिषदा आणि 42 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. 2 तारखेला याचं मतदान होईल. पण एक गोष्ट आपण तत्पूर्वी लक्षात घेतली पाहिजे. 3820 प्रभागांमधून 6859 नगरसेवक आणि 288 नगराध्यक्ष 2 तारखेच्या मतदानातून
3 तारखेला जाहीर होतील आणि महाराष्ट्राच्या विकासाची गंगा खऱ्या अर्थानं प्रवाहित होईल. पण 21-22 तारखेला माघार घेण्याच्या दिवशी जवळपास 100 नगरसेवक पदाला उभा राहिलेल्या उमेदवारांनी आणि 3 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. ते का घेतले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण बिनविरोधच निवडणुका व्हायला लागल्या तर मग लोकशाहीला अर्थ काय राहिला? मग लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलाय त्या अधिकाराचं काय? मग आम्ही कुठल्या लोकशाहीचं संवर्धन करतो आहोत? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बोर साहेब, हे 103 लोक जे बिनविरोध आले ते सगळे भाजपचे आहेत. भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत. कुणाची पत्नी आहे, कुणाची सून आहे, कुणाचा मुलगा आहे. अरे ही नगर परिषदांची निवडणूक आहे का कुटुंब कल्याण योजना आहे? ह्या निवडणुका कुणासाठी चालल्या? शहरांच्या विकासासाठी, लोकांच्या भविष्यासाठी का नेत्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी? खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आज नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमानं या नगरीचा विकास केला जातो. मग त्यात पाणीपुरवठा योजना आल्या, घनकचरा व्यवस्थापन आलं, इथली स्वच्छता आली, इथले रस्ते आले, आता या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे त्याचे टेंडर आले, म्हणजे पुरवठादार आले आणि हे सगळं आपल्यालाच मिळालं पाहिजे. यासाठी आपले तिथं नातेवाईक यायला हवेत आणि नातेवाईकच यायचे असतील तर निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. ही लोकशाही आहे. शहराच्या विकासासाठी निवडणुका घ्यायच्या का कुणाचे खिसे भरण्यासाठी? हा विचार आता सर्वसामान्य नागरिकांनी करण्याची वेळ आली आहे. कधीतरी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा, याच्यातलं अर्थकारण समजून घ्यायला हवं. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जवळपास 1,25,000 कोटींचं वार्षिक बजेट आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 57,000 कोटी, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा महानगरपालिकांसाठी 47,000 कोटी आणि महाराष्ट्रातल्या 240 नगर परिषदांसाठी जवळपास 30,000 कोटीचं वार्षिक बजेट असतं. म्हणजे एका नगर परिषदेला वर्षाला 100 कोटी ते 500 कोटी विकासासाठी मिळतात. त्यात आपला वाटा कुठं आहे ना? अशी शोधणारी माणसं जर निवडून येणार असतील तर शहराचा विकास काय होणार याचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे. गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालनं प्रचंड पाणी वाहून गेलं. आम्हाला पूर्वी सांगायचं, पूर्वी मतदान व्हायचं, मतपेट्या पळवल्या जायच्या, नंतर मतदार पळवायला लागले, आता तर आमदारांसहित पक्षच पळवायला लागले. म्हणजे आता तुम्ही मत कुणालाही द्या, निवडून कुणाला आणायचं आम्ही बघू. आम्ही कुठल्या दिशेला चाललोय नेमके? सत्तेसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडून ते आपलेच आहे सांगून हे सगळे महायुतीतले एकत्र आले. माझा प्रश्न असा आहे, मग राज्यातल्या सत्तेत तुम्ही एकत्र आलात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगळे का झालात? कारण इथं प्रत्येकाला सत्ता हवी आहे आणि सत्तेतला मलिदा हवाय. इथं आम्हाला कुणी वाटेकरी नको आहेत ही त्यांची भावना आहे. जे राज्यात एक राहतात ते नगर परिषदेला एक राहत नाहीत. मग लोकांच्या विकासासाठी हे एक होतील तर कसे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हे यांच्या भविष्याच्या धांदलीत अडकलेले आहे. यांना जनतेच्या भविष्याचं काही पडलेलं नाही. ते आपण पुन्हा एकदा नीट लक्षात घ्यायला हवं. आणि खरं तर मला कधी कधी प्रश्नच पडतो, सध्या एकूण महाराष्ट्राचं राजकारण नेमकं काय चाललंय? 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला. मला खरंच सांगा, हा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या खरंच आज संयुक्त राहिलाय? आम्ही तो जाती जातीत विभागून टाकला, भेदाभेदाच्या भिंती उभा केल्या. आम्ही कुठल्या दिशेला घेऊन चाललोय महाराष्ट्रात? म्हणजे मूलभूत पायाभूत प्रश्न बाजूला टाकायचे आणि नको ते प्रश्न उभा करायचे, ही यांची पद्धत. आमच्या ग्रामीण भागात एक गोष्ट सांगितली जाते, म्हणजे एखाद्या खेड्यात जर चोर चोरी करायला गेले, म्हैस चोरायला गेले, तर त्यातले चोर पहिल्यांदा म्हैशीच्या गळ्यातली घंटा चोरतात. त्यातले 2 चोर घंटाच घेऊन पूर्वेला वाजवत पळत जातात आणि उरलेले चोर म्हैस घेऊन पश्चिमेला पळत सुटतात. गाव जागा होतं,
म्हैस चोरली हे कळतं आणि मग ते घंटेच्या आवाजाच्या दिशेने पूर्वेला पळत राहतात आणि चोर म्हैस घेऊन पश्चिमेला पसार होतात. सध्या भाजपाचं दुसरं काही चाललेलं नाही. घंटा नको त्या प्रश्नाच्या वाजवायच्या, लोकांचं लक्ष तिकडं वळवायचं आणि पायाभूत मूलभूत समस्या बाजूला सारायच्या, असं राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे. आणि हे विचारताय शरदचंद्र पवार साहेबांनी काय केलं, हे विचारताय 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरेंनी काय केलं. अरे उद्धवजी ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री पदावरून घालवू शकता, पण जनतेच्या मनातून कसे घालवू शकणार, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. काय सांगितलं होतं तुम्ही, सगळं बदलून टाकायचं काम चालू आहे. परवा भाजपच्या नेत्याचा पोरगा इतिहासात नापास झाला, तो संतापला, सरळ शाळेत गेला. म्हणजे पोरगा इतिहासात नापास कसा. इतिहासाच्या सरांनी त्याचा पेपरच पुढे ठेवला. त्यांनी पोराचा पेपर बघितला. पहिला प्रश्न होता, देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले. मुलानं लिहिलं होतं 2014. देशात औद्योगिक क्रांती कधी सुरू झाली. मुलानं उत्तर लिहिलं होतं 2014. या देशात रेल्वे कधी आली. मुलाने लिहिलं होतं 2014. वडील अशा संतापले, अरे काय काय लिहिलंयस काय. मुलगा म्हटला, तुम्हीच तर म्हणत होता 70 वर्षात देशात काहीच झालं नाही. तुमच्या काळात काय झालं ते सांगा ना. प्रत्येक नागरिकाला पक्कं घर देतो म्हणाला होता तुम्ही, काय झालं त्याचं. स्मार्ट सिटी निर्माण करणार होता तुम्ही, काय झालं त्याचं. आदर्श गावं बनवणार होता तुम्ही, काय झालं त्याचं. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता तुम्ही, काय झालं त्याचं. स्वच्छता निर्माण करणार होता तुम्ही, काय झालं त्याचं. भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण करणार होता, काय झालं त्याचं. महागाई कमी करणार होता, काय झालं त्याचं. झालंय काय. 2 कोटी रोजगार देणार होता, काय झालं त्याचं. 15 लाख खात्यावर जमा करणार होता, काय झालं त्याचं. आता सुद्धा येतील हे, याव करतो त्याव करतो. यांचं आश्वासन म्हणजे लबाडा घरची आवताना. मी परवा पुण्यात होतो, मंडईच्या बाहेर उभा होतो. ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव. मी बाहेरच मंडईत उभा राहिलो आणि अचानक माझं लक्ष एका गजरेवाल्यानं वेधून घेतलं. तो गजरे अशा विलक्षण पद्धतीत विकत होता, कुणाचंही लक्ष जावं. तो गजरेवाला गजरे विकताना आणायला जाणाऱ्या महिलांकडे बघून सांगत होता, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. अहो गजरा न घालणाऱ्या महिला वळून वळून बघायच्या, असला कसला गजरा आहे, 1 महिना सुकणार नाही. अर्ध्या तासात पाठी रिकामी झाली त्याची. मला आश्चर्यच वाटलं, काय कौशल्य आहे. गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. तेवढ्यात त्याच्या समोर एक मॅडम निघालेली आहे. त्या मॅडमला बघून तो गजरेवाला म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. त्या मॅडम तिथूनच वळाल्या आणि त्याच्याकडे बघत म्हणाल्या, हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. आता निवडणुकाला हे जर महायुतीवाले दारात आले, 15 लाख देतो, सरळ सांगा मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत. नुसता घोषणांचा सुकाळ, प्रत्यक्ष कृतीचा दुष्काळ. शिवसेनेच्या ताब्यात तुम्ही जुन्नरची सत्ता दिलीत. गेल्या 5 वर्षात शिवसेनेनं काय करून दाखवलंय हे तुम्ही याची देही याची डोळा पाहता आहात. तोच विकास पुढे सातत्यानं चालू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये तुम्ही मशाल आणि तुतारीच्या चिन्हाचं बटन दाबा आणि जुन्नरच्या विकासाचा मार्ग गतिमान करा, ही तुम्हाला विनंती आहे. आणि आज पर्याय नाही. आज अवस्था काय झाली आहे राज्याची. लाडकी बहीण योजनेची नव्हे, सुरक्षित बहीण योजनेची आज राज्याला सगळ्यात जास्त गरज आहे. सतरा 17,000 दारूची दुकानं नवी निर्माण झाली आणि महाराष्ट्रातल्या 15,000 शाळा बंद केल्या आहे. महाराष्ट्राला गरज कशाची आहे. हे शहर तुमचं आहे, या शहरात तुम्ही राहता,
तुम्हाला सगळ्या मूलभूत सोयी सुविधा मिळायला हव्यात. तो तुमचा हक्क आहे. तुम्ही पाणीपट्टी भरताना, तुम्ही टॅक्स देताना, यांचा नुसता जाहिरातीचा प्रचार आहे. प्रत्यक्षात काय? मला कधी कधी प्रश्न पडतो, जीएसटी काय नेहरूंनी चालू केला होता काय? मग त्यांनी 28% ठेवला होता आणि भाजपवाल्यांनी आता 18% केला म्हणून जीएसटी महोत्सव. अरे करणार तुम्हीच, कमी करणार तुम्हीच आणि उत्सव पण तुम्हीच. अहो, जाहिरातीवरचा खर्च कमी केला असता तर महाराष्ट्रातल्या कैक शेतकऱ्यांची कर्ज फेडता आली असती. 15 लाख कोटी रुपयांचं उद्योगपतींचं कर्ज तुम्ही माफ करता, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला मात्र तुमच्याकडे पैसा नाही. 80,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करायला तुमच्याकडे पैसा आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला तुमच्याकडे पैसे नाहीत. 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. सांगलीत मी गेलो. सांगलीतला एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला, महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे. या महाराष्ट्राला कोरोनाच्या संकट काळात उद्धवजी ठाकरेंसारखे मुख्यमंत्री मिळाले. जर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. महाराष्ट्र घडवण्याचं काम हे शिवसैनिकांनी घेतलंय. ती मशाल घेऊन आम्ही निघालो आहोत महाराष्ट्र प्रकाशित करण्यासाठी. आपला निर्णय आपल्या शहराचं आणि आपल्या उद्याच्या पिढीचं भविष्य बदलू शकतो. सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे तीच. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, 2 तारखेला मशाल आणि तुतारी या चिन्हाची बटणं दाबा आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गौरीताई शेटे आणि आमचे सर्व नगरसेवक यांना आपण बहुमताने विजयी करा. आपण शिवसेनेवर, राष्ट्रवादी, शरद पवार गट पक्षावर कायमच विश्वास ठेवला. हा विश्वासच आमचं बळ आहे. निश्चितपणे आपल्या मतांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा राहील आणि या जुन्नरची विकास गंगा प्रवाहित होईल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय. सर्वांना विनंती बोलताना या ठिकाणी असणारे सर्व उमेदवार यांच्यासाठी हात वरती करून पाटील साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्यात. सर्वांना विनंती असेल. छत्रपती शिवाजी महाराज की